बहुतेक गाडीला दार असतं हे तिला माहित नसावं किंवा ते उघडता येत नाही हे माहित नसावं. तिचे वडील स्वतः ड्रायव्हर आहेत, पण तिला गाडीबद्दल काहीच माहित नाही. मुळात इथे हा प्रश्न पडतो, इतर वेळी मोठ्यानं बोलणारी पारू आता ओरडली का नाही? तोंडाने सांगता नाही आले मॅडम पदर जळेल म्हणून. अनेकदा आपल्याला आयुष्यात निगेटिव्हिटीचा सामना करावा लागतो. त्यासाठी आपण मनोरंजन म्हणून टीव्ही, मोबाईल, सिरियल पाहतो. पण सध्या झी मराठीच्या अनेक मालिका नैराश्यात भर घालण्याचं काम करत आहेत. त्यात नुकतीच आलेली पारू ही मालिका श्रीमंत असलेला मुलगा आणि गरीब घरातली मुलगी यांची परंपरागत चालत आलेली कथा याही मालिकेत दाखवण्यात येत आहे. झीला दुसरे विचार येत नाही का, की दुसरे लेखकच मिळत नाही काय माहिती? मागच्याच वर्षी आलेल्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील भुवनेश्वरी मॅडम सारखंच दुसरं कॅरेक्टर पारू मध्ये अहिल्या देवी यांचं आहे. पारू ही खरं तर अल्पवयीन मुलीची तरुण मुलासोबत सुरू होणारी लव्ह स्टोरी वाटते. ही पारू खरं तर या मालिकेची नायिका आहे, पण ती या मालिकेत असं वावरते जसं की पहिली दुसरीची मुलगी आहे. पारूला गावाकडची अवखळ मुलगी दाखवण्याच्या नादात त्यांनी पारू कशी बालिश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय असं मला वाटतं. पारू ही अहिल्या देवी मॅडमच्या ड्रायव्हरची मुलगी. ती मॅडमच्या बंगल्या शेजारी असणाऱ्या ड्रायव्हरच्या घरात राहायला आली आहे. तिने लहानपणापासून मॅडम बद्दल खूप चांगलं ऐकलेलं आहे. हा, फक्त चांगलंच. म्हणून ती त्यांना देवी आई असं म्हणते. पण लहानपासून देवी आई किती कडक आहे हे तिच्या वडिलांनी तिला बहुतेक सांगितलेलं दिसत नाही. या घरात म्हणजेच या बंगल्यात, या वाड्यात, या बंगल्यात, या घरात हळू आवाजात बोलायचं असं किती वेळा सांगितलं तरी तिच्या ध्यानात येत नाही. अहो, पहिली दुसरीच्या मुलाला एकदा सांगितलं की गोष्ट लक्षात राहते. ही तर एवढी मोठी पारू, पण हिला काही समजत नाही. लहान आवाजात बोलायला सांगितलं तर ही मोठ्या मोठ्या आवाजात गाणी म्हणते. आणि गाणं कोणतं? तर चांदोबा चांदोबा झोपलास का. वाह, म्हणजे आजकाल महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेडेगावात जावा, अजय अतुलची गाणी तोंडपाठ लहान लेकरं बोलून दाखवतील. आणि ही आजच्या जमान्यातील गावाकडची अल्पवयीन हिरोईन चांदोबा झोपला का हे गाणं बोलते. म्हणजे व्हॉट अ क्रिएटिव्हिटी. सर्वात महत्वाचा कहर म्हणजे इतर वेळी मोठ्यानं बोलणारी गाणारी पारू अटीतटीच्या वेळी मूग गिळून गप्प असते. नुकताच मॅडमच्या अॅनिव्हर्सरीचा सीन दाखवण्यात आला. या सीनवर नेटकऱ्यांनी चांगलाच हात साफ केला आहे. सोशल मीडियावर नुसत्या कमेंटचा वर्षाव होत आहे. कौतुक नाही, पण या सीनवर जोरदार राग व्यक्त करत आहेत. कारण झालं काय तर मॅडमचा नवरा त्यांना त्यांचीच पेंटिंग भेट करतो आणि तेवढ्यात मॅडमचा पदर जवळच असलेल्या दिव्याला लागेल असं पारूला वाटतं. म्हणून ती मॅडमला वाचवायला पळत सुटते. पदर तर राहतो साईडलाच, पण दिवा पडून रॉकेल ओतलं असेल अशी पेंटिंग जळून जाते. मुळात इथे हा प्रश्न पडतो, इतर वेळी मोठ्यानं बोलणारी पारू आता ओरडली का नाही? तोंडाने सांगता नाही आले मॅडम पदर जळेल म्हणून. या मॅडमच्या पदराची एक वेगळीच गोष्ट आहे. हाच पदर मालिकेच्या पहिल्याच दिवशी गाडीच्या दारात अडकला आणि आपल्या पारूनं तो फाडून काढला. बहुतेक गाडीला दार असतं हे तिला माहित नसावं किंवा ते उघडता येत नाही हे माहित नसावं. तिचे वडील स्वतः ड्रायव्हर आहेत, पण तिला गाडीबद्दल काहीच माहित नाही. आणि त्या सीन मध्ये पण तिने कानाखाली खाल्ली. कालच्या सीन मध्ये, त्या पेंटिंगच्या सीन मध्ये तिने कानाखाली खाल्ली. अजून तिला किती मारणार मालिकाच जाणे. फक्त पारूच नाही तर मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिका आता विषय शून्य काम करत आहेत. बहुतांश मराठी मालिकांमध्ये यांना नायक हा पैसेवाला आणि श्रीमंतच का दाखवायचा असतो हे मात्र कळत नाही. उदाहरणार्थ अप्पी कलेक्टर मधला अर्जुन सावकाराच्या घरातला, तुला शिकवीन चांगलाच धडा मधला अधिपती, 7व्या मुलीची 12वी मुलगी मधला अद्वैत, नव्याने आलेल्या शिवाचा छकुला, सारं काही पोरीसाठी मधला त्यांचा जावई, हे सर्व गर्भ श्रीमंतच का दाखवले जातात? आजकाल तुमच्या मालिका बघणारा वर्ग हा मध्यम वर्ग आहे. त्यांच्या घरात पण एखादा नायक असू शकतो. कारेदुरावा नावाची एक जुनी मालिका सोडली तर सर्वच मालिका या अतिशयोक्ती वाटतात. एनिवेज, दरम्यान तुम्हाला हा मालिका रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. पाहत रहा गल्ली से दिल्ली तक.